खासदार संजय राऊत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्या तासाभरापासून ठाण मांडून बसलेत। शिवसैनिक शेतकरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसून आहेत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत शेतकरी यासह ठिय्या मांडून बसलेले आहेत। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, संजय राऊतांसह या सगळ्या आंदोलकांची नेमकी मागणी काय, प्रकरण काय नेमकं? आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रिंग रोड होणार आहे। जवळपास 65 किलोमीटरचा हा रिंग रोड आहे। त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। अनेक ठिकाणी भूसंपादन झालेले आहे, मात्र बहुतांश गावं असे आहेत ज्या ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध आहे। त्यांची काही कारणं आहेत। ही कारणं समजून न घेता जबरदस्तीने भूसंपादन केलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता। मागील आठवड्यामध्ये अशा स्वरूपाचं भूसंपादनासाठी सरकारी अधिकारी आणि पोलीस दल गेला असता त्यांच्यावर मारहाण करण्यात आली असा महिलांनी आरोप केला होता। आज ह्या महिला खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी नाशिकमध्ये आलेल्या होत्या। त्यांची भेट झाली आणि काही ज्येष्ठ महिलांना मारहाण झाली होती। त्यामुळे संजय राऊत यांनी जे पवन दत्ता अधिकारी आहेत ज्यांनी मारहाण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता, त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते। मात्र शिष्टमंडळ पवन दत्ता यांच्याशी चर्चा करत असतानाच ते तिथून गायब झाले, ते तिथून पळून गेले आणि त्यानंतर संजय राऊत यांच्यासह जे शिष्टमंडळ होतं ते जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आले। मात्र खरीप हंगामाची आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेमध्ये गेल्याची माहिती मिळाली। जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना इथे पाठवण्यात आलं होतं। मात्र संजय राऊत आणि सर्व नेत्यांचं म्हणणं आहे आम्हाला जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करायची। त्यामुळे गेल्या 1 तासापासून खासदार संजय राऊत हे जिल्हाधिकाऱ्यांची प्रतीक्षा करत आहेत। दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची देखील चर्चा झाली। सर, 1 तास झाला तुम्ही इथे प्रतीक्षा करता? 1 दिवस ते बसायला तयार आहोत। असं आहे की ज्या पद्धतीनं या आमच्या आजीबाई असेल किंवा या सगळ्या बहिणी आहेत त्यांच्यावर हल्ला झाला, हे चित्र फार गंभीर आहे। त्याच्यामुळे एक खरं आहे की आम्ही ही काही नियोजित आंदोलन किंवा शिष्टमंडळ नाही आहे। हे आमचे सगळे वसंतराव गीते, दत्ताजी गायकवाड, हे सगळे लोक, डी.जी. सूर्यवंशी, राजाभाऊ वाजे, हे सगळे लोक पवन दत्ता नावाच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेले ना। ते इकडले असिस्टंट कलेक्टर आहेत ज्यांनी हा महिलांवरती हल्ला केला आणि ते पळून गेले। आणि पळून जाताना ते म्हणाले की जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांच्या बरोबर आपण बसून चर्चा करू, तिकडे या। त्याच्यामुळे मी म्हटलं चला तिकडे जाऊ। मी नव्हतो या बैठकीत। त्या बाईंचा, आजींचा हात पहा, तो पाहिल्यावर मला वाटलं की मला जायला पाहिजे इथे, नाही तर मी नसतो आलो। चर्चा करा म्हणालो असतो, आंदोलन करा, पण त्यांचा जो हात आहे त्या महिलांचं अक्षरशः उरण आहेत, काळे निळे पडले आहेत त्या महिला। आणि आंघोळीला गेल्या 7 वाजता आणि तुम्ही आतमध्ये घुसता? हे कोणतं तुमचं महिला सुरक्षा मुख्यमंत्र्यांनी जी काय राज्यामध्ये महिला धोरण राबवत आहेत, हे कुठलं आहे? मी या विषयावरती पार्लमेंटला प्रश्न विचारणार आहे, या अधिकाऱ्यावरती। हे तुम्ही असे अधिकारी इथे पाठवता का महाराष्ट्रामध्ये? संस्कृती नाही, संस्कार नाही, कसं बोलावं कळत नाही, वृद्ध महिलांवरती तुम्ही हल्ले करता, हे असे अधिकारी महाराष्ट्रात पाठवताय? या महाराष्ट्राला किती मोठी परंपरा आहे। ते शाहू फुले आंबेडकरांवरची भाषणं बंद करा द्यायची, ती पुस्तकं छापतात ना सरकारी, बंद करा, जाळून टाका त्या पुस्तकं। अजिबात माझं भांडण सरकारबरोबर नसून त्या अधिकाऱ्याबरोबर आहे। पण ते अधिकारी पण येत नाही, जिल्हाधिकारी पण तुमच्या भेटीसाठी येत नाहीत? येतील ना, जातात कुठे? असं नाही आहे। माझ्याशी आपलं जिल्हाधिकाऱ्याने वारंवार चर्चा केलेली, ते बैठकीत आहेत आणि त्यांची बैठक पूर्वनियोजित होती। कृषी खात्यासंदर्भात बैठक होती, त्या बैठकीला आमचे खासदार राजाभाऊ सुद्धा जाणार होते, ते माझ्याबरोबर थांबले आणि स्वतः इकडे त्यांचे ॲडिशनल कलेक्टर हेमांगी पाटील सुद्धा बसलेले आहेत। येतील ना ते, केव्हा तरी इकडे त्यांना यायचंच आहे ना, येणार ते। उद्धव साहेबांशी चर्चा झाली आपली दरम्यानच्या काळात? हो, माझं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी आयुष्यात चर्चा झालेली आहे या घटनेसंदर्भात।